कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व कोपरगाव नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा उत्साहाने संपन्न. कोपरगाव दरवर्षीप्रमाणे 9 वर्षापासून सुरू असलेली ब्राह्मण सभा कोपरगावच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा नुकताच ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे उत्साहाने संपन्न झाला. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माकाय आशिष दामले यांच्या शुभ हस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन व सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आशिष दामले म्हणाले की ब्राह्मण समाजाची भूमिका नेहमी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची असते. ते पुढे म्हणाले की कोपरगाव येथे जागा उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या वतीने कोपरगाव शहरात भव्य दिव्य परशुराम भवनाची निर्मिती करण्यात येईल. यावेळी त्यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचा गौरव करून पुढील उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी लवकरच कार्यालय समाजाला वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा ब्राह्मण सभेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी दिनदर्शिका जाहिरात देणगीदार यांचा उपस्थित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री संजय सातभाई होते. या कार्यक्रमाला नूतन नगराध्यक्ष श्री पराग संधान, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड जयंत जोशी, ब्राह्मण एकता परिषद शिर्डीचे अध्यक्ष वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई, सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष बी डी कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, सदस्य वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, संघटक महेंद्र कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, सौ वंदना चिकटे, वनिता मंडळाच्या अध्यक्षा शैला लावर, सदाशिव कुलकर्णी, अजिंक्य पदे, गौरीश लहरीकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी खजिनदार जयेश बडवे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निर्मला कुलकर्णी, कु आर्या महाजन यांनी केले, तर आभार सहसचिव संदीप देशपांडे यांनी मानले. सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनी, रहीमका पठाण, कोपरगाव. धन्यवाद. ब्राह्मण समाज हा कायमच नोकरी आणि शिक्षण या इतर याच्यातून आता वेगळ्या पदार्पणात आहे. आमचे नाईक साहेब असतील, संजीव असतील, यांनी पुढची पिढी उच्च शिक्षित होऊन त्यांनी पण बाकीचे व्यवसाय सुरू केले आणि त्यामुळे आमच्या समाजासमोर पण तो एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळे आणि कायमच जातीय सलोखा ठेवण्यासाठी या समाजाने पुढाकार घेतला आणि त्यामुळे आज शहरातही जातीय सलोखा आहे. आणि त्यामुळे आज आपण जे बघतोय का हे जे कार्यालय असेल किंवा समाजाचे कोणतेही धार्मिक उत्सव असतील, कोणतेही जात पंथ किंवा राजकीय पक्ष न हे करतात, ते इथं साजरे करत असतात. आणि मला विशेष सांगायला आनंद वाटतो की आता जे नाईक साहेबांनी किंवा इतर वक्त्यांनी जे सांगितलं की शहराची धुळगाव किंवा पाण्याच्या समस्या ह्या मिटवण्याकरता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहोत. त्याबद्दलही आपले आभार मानतो. आणि हे निवडून येण्याकरता आम्ही कोणत्या भविष्यकाराकडे तर नाईक साहेब आपल्या कोपरगावच्याच भविष्यकाराकडे पाहिजे होतं. त्याचा मला मनस्वी आनंद आहे की आमचे भविष्यकार चांगले निवडले गेले, त्यामुळे आज आम्ही इथे आहोत. परंतु आज शहराच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आमचं सगळ्यांचंच प्राधान्य राहील. त्याकरता सर्व पक्षांचे सहकार्य लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या नागरिकांचंही सहकार्य लागणार आहे. कारण शहराच्या समस्या बऱ्याच मोठ्या आहेत. धुळीचा प्रश्न आहे, रस्त्यांचा आहे, पाण्याचा आहे, आरोग्याचा आहे. परंतु मला विश्वास आहे का आम्ही जे विश्वासनामाचे दिलेले होते हे सर्व प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आणि त्याच पद्धतीने जे 100 दिवसात ती कामे ती सुरुवात पण केलेली आहे. आणि लवकरच पाण्याचा स्वच्छ पाणी देणार आहोत, धूळमुक्त शहर करणार आहोत, रस्ते चांगले देणार आहोत. या सगळ्या गोष्टी करणारच आहोत. त्याकरताही आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे. आणि आपण ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिल्या
त्या अपेक्षा 100% आम्ही पूर्ण करणार आहोत ही ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि भविष्यात पण ज्या समाजासाठी किंवा काय ज्या आपल्या अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण नगरपालिका कटिबद्ध राहील एवढेच मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.